शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी हे आंदोलन केलेलं आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन करण्यात आले। हातामध्ये विविध बॅनर्स घेऊन पोस्टर्स घेऊन हे आंदोलन केलं गेलं। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा आपल्या खुर्च्या खाली करा अशी घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक सरकारकडून केली जाते। केवळ घोषणा केल्या जातात मात्र शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही। सत्ताधारी आमदार पैसे मोजतात मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत अशी देखील घोषणाबाजी या विरोधी आमदारांनी केली। हातामध्ये कापसाचे बोंडे घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। अध्यक्ष 100 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेले आहेत। आता ह्यांच्याकडे बंडल मोजावे लागणार आहेत। हे सर्व जे चाललेले आहेत त्याचा प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी आणि कामगार यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही आंदोलन छेडण्यात सचिन भाऊ अंबादास दानवे तुमच्या पक्षाने म्हटल्याप्रमाणे की अगोदर देखील जसं म्हटलं की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही, कामगारांसाठी पैसे नाही, कर्जमुक्ती द्यायला पैसे नाही आणि आता थेट डायरेक्ट मंत्री आणि आमदारांकडेच जर बंडल मिळत असेल आणि हे सरकारकडनं काय अपेक्षा करणार म्हणून लोकांचं लक्ष वेधण्याचं काम आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून करतो। सर हिंदी में जानना चाहेंगे की हे जेवढे तुमचे बॅलन्स शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही द्या। त्यामुळे जे काही शेतकरी गेले होते त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला नव्हता। जवळपास 5,017 कोटी एवढे पैसे सरकारला देणं आहे, पण त्याच्या मोबदल्यात जे कोर्टात गेले होते फक्त त्यांचेच 500 कोटी रुपये सरकार देते आहे। म्हणजे कोर्टाचा आदेशसुद्धा मानत नाही आणि एकीकडे आम्ही कर्जमाफी केल्याशिवाय शांत राहणार नाही अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना भूलथापा देण्याचं काम सरकार करते आहे। म्हणजे सरकारची तिजोरी ही खडखडाट आहे। यांनी दिवाळ काढलेला आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून हे तुटपुंजी जी काही व्यवस्था केली जाते आणि मागच्या कर्जाची आहे, हे आत्ताचे 500 कोटी नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल या सरकारच्या मनात काय नेमकं आहे, कोर्टाचा आदेश झाल्यानंतर हे पैसे देतात, स्वतःचं यांची काही मानसिकता नाही। विरोधक किती ओरडले त्याला काही यांचं घेणं देणं नाही अशी परिस्थिती या सरकारची आहे। त्याच्यामुळे शेतकरी हा यांचा विषय नाही, फक्त शेतकऱ्यांना निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांच्या नावाने मतं मागणं हाच या महायुतीचा धर्म आहे आणि म्हणून हे सरकार त्या पद्धतीने अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ व्हायरल संयुक्तिक राहणार नाही, पक्ष पातळीवरची भूमिका हे प्रदेश अध्यक्ष त्याच्या संदर्भात बोलते। पण चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री असतील किंवा आम्ही वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत काम करत आहोत असं म्हटलेलं आहे। नाही, म्हणून मी म्हणते की आम्ही आधी पक्षांतर्गत चर्चा करतो या संदर्भात आणि मग भूमिका स्पष्ट करणं संयुक्तिक तुमच्या ऐवजी अनिल परब यांचं नाव कुठेतरी समोर येतं। बातम्या आहेत, तसा कुठलाही प्रस्ताव सरकारकडून नाही आहे। सर एक प्रश्न असा देखील आहे, व्हिडिओ समोर येतात पैशांच्या बॅगांच्या, मात्र विरोधकांना ईडी असेल सीबीआय असेल त्या माध्यमातून चौकशी केली जाते। आता या संदर्भातली ईडी सीबीआयच्या माध्यमातून चौकशीची मागणी तुम्ही करणार? नाही, 100% आता सभागृहात हा विषय येईलच, कारण की हा जो व्हिडिओ आला आहे त्याच्या संदर्भातली माहिती सभागृहामध्ये सरकारनं द्यावी अशी आमची अपेक्षा असणार। याआधी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असे व्हिडिओ समोर आलेले होते। काल या सगळ्या निवडणुकीमध्ये कशाचा पाऊस पडला हे महाराष्ट्रानं या ठिकाणी बघितलेलं आहे। जनतेला कामाच्या जोरावर आपण मतं घेऊ शकत नाही याची खात्री महायुतीला झालेली आहे, म्हणून हा सगळा पाऊस आपल्याला दिसतो।